गरम आहे कंबर बसलं सगळं धर धर लवकर पडलं का नाही पडलं धरलं ना बाबा धरलं सगळं कंबर मोड नाही धर की अरे 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 करते बाहेर हे बघा पैकी ठेव धर अर्धा पिठाच्या डबा संपला भाकरी करता करता कुणी मला डोकवून चले बघा बाहेर हा काय काय केली भाजी आता मला माहित होतं तू भाकरी करायलीस मग काय बघा तुला मेथीची भाजी वांग केलं पातळ वांग केली काय चटणी करायची शेंगा नुसतं होतं कोण तू आणि तू काय करायला लागलीस शेंगा मी निसत होती रे तू निसत होतीस तू हा नाही तर कोण लगेच तू का करायली सांग कोण नसत का विचार की इथं होय सबूत इकडे बघ कोण निघलं सबूत ते सबूत हे तू काय करत होता ते बसला होता हे कंगवायचं काम टाकलाय केस पडायला इकडे मोकळं ठेवलं कुठे हे भांड्याचं राड काम टाकलाय गिरा ती हे काउंट केलं ते काउंट केलंय हे काउंट केलंय ते काउंट अरे स्वयंपाक केला ना त्यामुळे झालं अरे हे राहू दे ना ह्याच्यातच 5 मिनिटात तुम्ही तू नसतं मी निसते कोण अहो प्लेट चांगल्या आहेत त्या मग मी कुठं घाण म्हणलंय मी चांगलंच म्हणून ठेवायला लागले राडा कमी करायला लागले अंदर गेलं सून माझ्या पाय गळायला लागला नसता मरणाचा गेला माझ्या पाय गळून घे इकडे देऊ कुठे इकडे उकळी अद्रक लसूण काढा ते अद्रक लसूण आता ढकन कुठं अद्रक जर लागली मला भाजीत सांगाले दे दोन तीन पुढे टाकलीच नाही मी अद्रकच नाही तर कुठून टाक मला तर अद्रक लसूण आपलं ते येतच ना अद्रक लसूण जर लागली तुला भाजी लसूण लागू दे, काय नाही तर अद्रक काय अद्रक लागली मी तसलं खात बी नाही. तर बोला नाही खाऊ नका नाही. आम्ही खातो तुम्हीच खा तुम्ही तिथल्या तिथं वांग्याची मी भाजी काढते असते. वांग काहीच नसते खात हा? वांग्याची भाजी वांग खा आता री हे बदलली काय की मॅसेज आहे पहिला डायला भिव म्हणत होता आता ओ नो म्हणत ओ नो 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 तू काम करायचं काम कर दे दुसरं नको हे करू चटणी कुठल्या शिजू होतं समज नसतं भाकरी होतं बघ तुम्हाला पीठ भाजलंय का तुम्ही काय नाही तुम्हाला भाजलं आपण आपण उकळे आपण आता राहिलं आता ते भाजी बघ कसली शे लागते तांदला काय नाही टाक तांदला भाजा लागते आता पीठ बघ भाजीत भाजायचं भाजी कसली भाजीत टाकायचं आधी पीठ भाजायचं मग त्यात ती तेल पळी काम टाकली तशी कवाशी टाकली ती टाकायचं मला गार पिऊ वाटायला आता जातो मी का पितो गार पाणी आणून द्या पाणी आणून द्या स्टिक आणून द्या ना. देऊ का आणून पाणी हो का धरा अयो ठीक आहे इकडं कमरले मै बसली काय माय बी इकडं दिदे उठ ना ये ना सांगा नीच नाही दोन चार नाही मग ते पलीकडलं मी म्हणजे निसलंय आपण तिघी जणी निघलो तिघी जण नाही दोघी जणी निसला मी निसलेत ते निसला इकडं दोघी जणी निसला तो. पाणी टाकलं का ते सगळं अद्रक लसूण लागलं ती मगाची पिशवी बघितलीस का पिशवी कुठं होती मगाची दारात तिथं होती ती का तिथंच आहे ती दारात ती ती त्याच्यामध्ये जिरी आणि हे आणले जिरी हळद आणली हाय तवरकेल हाय जिरी पुन्हा टाकू त्यात आणि इकडं ह्यानं पुस अर्धे पुस कशाने जरा भाकरीचं दुडकं दुसरं बघा ना हे बी केलं तर गदळ होऊन जर गेलं धुतले का काय एखादं हे कम काम लांबवली रे अद्रक लसूण लागलं मला झोप येईल पलीकडला जाऊन खूप हिरवळ झोपलात ना राव कोण म्हणे बाबू मी म्हणते खरंच ना तरी तिला झोप येईल कोण म्हणे हिरवळ झोप गप बस आता ते दोघे लागले पानात बारी तरी म्हणतीस का, कोण म्हणलं जबरदस्तीनं कवा काय करायचं म्हणलं की लगेच झोप यायला लागली तुला. हे केलंय आणि सांगायला हे लागली. नुसतं धुणं धुतलं की झालं का तेवढं तू काय केलं मी झोप काढलेला झोपी काढलेला भांडी घासले आणि तो हे कोणी आणलंय काय कोणी पेंट कोणी आणली पेंड आणलीस तो उचलून आणलीस का काय असं मग कशी आणली तुझ्या बापाने आणली का उचलून आणली तुझ्या बापाने उचलून आणली त्या बापाने आणली की पण काका कुठे दिसले नाहीत कोण मला जाऊ ना काका झोपले हो का मी आणला आणि होता, कोण? मला म्हणली असती तुला तिथं शेण काढायला लावलं असतं ना त्यांनी त्यांच्या म्हशीचं मोठ्या मोठ्या म्हशीचं जापर इथं ना काढला मग आता पुढच्या वेळेस संपली की दंडच लावायचं पेंड त्यांना नाही तुम्हाला दुगीला मी घरचं काम केलेलं मला सांगत ना बाहेरचं कोण बघत मी काय केलं नाही मी सांगितलंय का तुम्हाला नाही बाहेरचे काम कोण करीन पप्पा मग जमलं होतं ना त्या पप्पाला गप्पा मारली ना मला पुढे घेऊन गेली हात घालू नको त्यात चटणीचा डबा बघ तिला घालू काय की ठोब्या
तशी लापट सवय लागते माणसाला, तसं नाही हात गाडीचा जावा. मग घर आहे लापड सवय फिपट सवय. काय माहिती नाही काय मग. तू ये नाही काय 1 वर्ष तिचं घर आहे पुन्हा काय. काय लापड म्हणते तिथे गेलो घालीन का मी आपला हात. भाकरी किती थापल्यात त्या, किती झाल्यात भाकरी मापल्यास का? माप बरं. आज तिळ लावून भाकरी करायच्या होत्या, माझ्या ध्यानाचं देणार आहे तिळच नाही तो. तिळच लावून, त्याच्यामुळे विचारलं होतं ना आधी. आज पहिला रविवार आहे, लोक तिळ लावून त्याला भाकरी करतात मस्त. मी आता इरी भाकरी केल्या तिळ लावून, आणि आज आहे सणासुदीच्या पहिल्या रविवारचं. सकाळ केली मग केली चटणी ती. हो लय तिखट करू नका, कालची 15. परवा दिवशी लय तिखट झाली. कोणी केली माहिती का ती? भीतके 4-5 चमचे टाकली होती चटणी आणि वरून अर्धी टाकली डबल. तिखट म्हणजे ते मी आता खाल्लंच ही ना, वांग्याची फारच भाजी खाल्लं इतकी तिखट झाली या. आम्ही बाई चिकन केली. काय मोहिनीला चटणीचा मेळच लागला नाही. तुम्हाला कधी मिळाला मिठाचा चटणीचा 2 चमचे टाकले. हिला लय मिळ लागतो बघा. तिला लई मिळालं होते चटणी. त्या दिवशी खाऊसाठी वाटत नाही माहिती का, 2 दिवस फळ मारत होती माहिती चटणी का? कधी खातात तुम्ही एखाद्या घासाला एवढाला घास त्यामुळे मी चटणी जास्त टाकली होती. राईट बोलीस बघ दिलं तू. डन, मी तुझ्या पार्टीमध्ये आहे. हितकाली चटणी घेती या, खाती या, आणि नाही चरली की फेकून देती या. कोण मी नाही मी ते संगीतचं त्याचं होतं मला नको म्हणून मी खाली ना माहिती. त्या मुडक खाली ना रे. हे तुम्ही ठेवलेलं आहे बघा ते. त्यांनी घेतलं होतं. तिखट तितके घ्यायला ठेवून आता काय आम्ही तिघं खावा काय बोलत. खावा का बरं तुम्ही मागत होता आम्ही खाणार म्हणून. अरे आम्हाला वाटलं दररोज करते माव तशी केली असं. टाक 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 टाकलं तरी खाते का ते सांगायला घेऊ आम्हाला. मी मला जेवढं लागतं तेवढंच घेते. तुम्ही सगळे सारखेच आहेत का? भाऊ बहिणी तुम्हाला चटणीच करायची नाही बरं का? तुम्हाला चटणी भेटणार नाही. चटणीचा डबा आहे का? लोणचं पाळला एवढा मोठा. ते लोणचं हे लोणचं इथं ठेवायचं. लोणचं कर घेऊ नको, लय आंबट नाही होतं. कोणाचं आलं ते कोण? अरे 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 काय लागते तर तिथे व्हिडिओ ए पुरी बसूस तर हे निस नसे अंगा आहे नसे म्हणजे निसलेत राव. निस तरी कमी आणल्यात मी. अर्धा किलो आणले नाहीत, 1/2 किलोच आणल्यात ह्या बाई. उद्या बी खाड्यावर आहे. कोण गटकाडा असलं म्हणून काय खाड करायचं काय. अरे कसलं वरपट आहे ते. कारखाना बंद पडत नाही. सगळ्यांनी तर आणून ठेवल्या तर आपल्याला काय झालं नाही आणून ठेवलं. पहिला कुठे नवऱ्याला फोन. गाड्या भरून म्हणे ए पुरी दे कर. हा का अर्ध फुल बसलाय. मारलाय तिथं. पण उद्या खाली होत्या ना त्या गाड्या. उद्या गट खाडे बाबा. म्हणलं उद्या कुठं होतं? कारखाना बंद असतो पूर्ण. मग तेच म्हणते ना. कारखाना बंद असतोय पण हे करते ना, गाड्यात खाली करते ना. जमलं. आज आलेल्या ज्या खाड्यात का गाड्या आहेत का? खाड्या गाड्या आहेत का त्या उद्या बसून आहेत त्याच अगं त्यात बसून आहेत, पण उद्या आणि परवा दिवशी 2 दिवस होते ना थोडेच. परवा दिवशी गाड्या खाली. आई थांब आम्ही परवा फोन दिवशी लावले. गाड्या खाली नाही, होत्या. खरं खरं ऐकू उद्या द्या. परवा दिवशी होते का उद्या होत्या? त्याला काय माहिती काय विचारायला. जा घरी मग बघ. आपण नाही तर घरी नकुल कसं ओढीत नेणार तोडाय मुडक्या पाडी. अरे खाडा आहे काय उद्या? कोण तर म्हणलं गट खाडा आहे म्हणून. आव गाड्या सोडून आलेत म्हणा गटामध्ये माणसं. बैल दिसली असती की हातात. अरे काय माहिती, मी ह्यांच्या रस्त्याने बैलाची हिंडतोय जर का गटखाडे कोण असते हिंडतोय? तर तुमच्या बैल आले नसते का? तुमची गाडी येऊन किती वेळ झालं? 1 तास झालं. मग तुमच्या बैल इकडे कमून आणले ना? 15 तास. कारखान्यामध्ये काय येडा काढेल का काय पळायचं? जामीन चालू आहे घरात. जय मी. मग जामीन असू जा. गट खाड म्हणल्यावर उद्याच्या उपाशी मरतील जनावर. आपल्या तर बैल वाळूच घालवत नाही कोणत्यावर. तोडाय जायचं. पण आहे का काय म्हणायला लागलाय समजू? बरं लाव बरं फोन, मला फोन लाव वापस. ठेवू का? अरे आई गरीबाचा मोबाईल आहे व. कसं काय फेकलं? पेका पेक करून तिला टाकला. ठोईत जातात यावर पडला का. त्या मोबाईल साठी माहिती आहे ना. गरीबाचा मोबाईल पेका गरीबाचा आताच पडलाय ऐक ना. भाकरीवर टाकलाय हा. गरीबाचा अजून मी तेव्हा चला ना मोबाईलचा फोडूनच टाकीन म्हणजे तेव्हा मोबाईल. तुम्ही तसलं ऐकत जाऊ नका ना.
म्हणजे तो फोडला की काय मिराचा होतोय हा नाही मग मोबाईल फोडाफोडी नाही करायचं राग येऊ काय बी नाही. मला मोबाईलची लाईव्ह कळाली लाईव्ह त्याच्याकडे कर काम आहे परा ए मला मोबाईलची किंमत आता कळाली काय अरे अरे ते डबा आली का सारा अट्टली पाणी आटलं शिजले का बघ ती बरं मला काढून ते डबा आण. कधी बरं सगळे फिरायले तर मला इथं बसवलंच आहे खरं पाय काय फिरवतो बघा ही वाजले आज भाई सकाळी स्वयंपाक नाही करायचा हा हेच कम? चारायचं हा काढ नसेल अगं गाडा नाही तुम्ही कायला घाबरता तुम्हाला काढ म्हणल्यावर चुड्या मारायला तो उड्या नाही रे मारायची ते डबा आण. कोण ही जागा बघ ना तू ही बघ कसली आतून खुशी. जनावरांचे खूप उद्या डबल झोपाय भेटत ना मला त्यामुळे खुश आहे मी. तू येऊ नको राहणार आम्ही जाऊ का? तू घरी राह आमच्या जनावर उपाशी मारायला लागले तर काय होईल मी आवडीला सांभाळते आवडीला पण सांभाळू नको आवडीला पण गाडीला बांधून नेऊन जा. नाही काय? सकाळ सकाळ तुझं पिलं म्हणेन वा बघा शिजले चांगला की मम्मी नाही का म्हणली ती मम्मी फिरून आण. त्यांना केस चटणी कसे चल बांधले मिठाचं बी. हा? माझी मुलगी होत्या ही असं? स्टाईल आहे बाबा, स्टाईल. तुम्ही आज घरी असून डोकं विचारून नाही का नाही चल. असं तरी कसं काम होतं तुमच्या मागं चार भांडे धुणं नसतं काय तर झोपल्या स्वयंपाक दिवसभर केलाय का सकाळपासून मला खरी इमानदार नाही तो केला स्वयंपाक मी काऊन करू तो केला स्वयंपाक मी तरी केलाय का तुम्ही हॉटेलला जेवले आणि तुम्ही काय केलं अगं आम्ही हॉटेलला जेवला तर आम्हाला जेवायचं होतं म्हणून तुम्हाला तुम्ही काय काय खाल्लं केलं साबू काय केला खाल्लं? यांना साबू साबू केला काय साबू. केलं खाल्लंच नाही साबू. बटाटे कसं साबूला दिवस लागला पूर्ण बनवाय दावत आणला भिजला तर राहिला टाइम केलं माहिती का 4 वाजता चारून काढणार होते चारून सगळं नाही मी नाही काढलं म्हणलं मी तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं सकाळी नव्हतं म्हणलं तुला मी 4 वाजता चारून काढलं अहो वाळलं नसतं आहे. सकाळचं काय असते काम धुणं भांडे अरे काड्यावर ठोयासारखे नाहीत ना अरे मला मला काय नाही बराबरी करतात मला माहिती तुम्ही काय काम केलं बरोबरी अहो, मी कोण नाही इतकं बोलायले का ते खरंच मी सांगतो मी गोपी आलोय तसं ते झोपलेली दिसते मला झोपलेली झोपलेले नव्हते मी. तीनदा चक्कर झाले असं गोपी माझी तिच्या दिमागामध्ये आळ्या पडल्या होत्या दोन वाजता मी झोप वहिनीला विचार कुठं होते ते चमचे कमी शिजते चमचे काढ ना ते बाहेर माझ्या दिमागात आळा पडल्या. हा काहून? झोपतच होतीस म्हणून काय मग का उड्या मारू का मग आणि झोपलीस आणि कशी म्हणतीस मग मला तो काय काम केलंस झोपलेला असतो तुझ्या स्वप्नामध्ये काय हिंडलेली दिसत होती होय मी इकडे तिकडे फिरायला घेतली एवढं बरं माहिती दाब टाकलीस का काय कुठं काय केलंय का नाही मी कशाला टाकू त्यांच्या बघितलं का नाही बसू का? असं मी बस बघते का? ना हळा काय रेपट्या तर पलीकडे जायची. मी बघते ना हळा तुला दाब टाकायली ए पुरी कोण म्हणतंय पुरी तुला दुसरी तिसरी बार झाली म्हणायची चटणीचं हे काय असं दी काय चटणीचं मिठाचं त्या बायनं मीठ बी मीठ बी आहे का हो. म्हणे वरच्या वर भुगा वाजायला लागला कमराचा भुगा ते काम नाही केलं खरंच सास वाईट आहे खरंच अहो, सास वाईट तसं नाही आपण राहण्यात असल्यावर काय म्हणतात कमर दुखाली काऊन काम केलं म्हणून घरी बसून काऊन बसू बसू त्यामुळे म्हणते कामात दुखलेली चांगली अलीकडे मग आई सासूला शराब में मारायचं पानी डालोगे तो पानी मिलेगा आधा हमारे यहाँ दाल बनी काय आहे नेमकं काय काय तिलाच कळालं असतं म्हणजे आपल्याला समजून सांगा काय आहे? मेरा शेर मेरी मर्जी तुम्हाला समजेल का शेर नाही रे, शायरी असते हाँ बरोबर मेरी शायरी मेरी मर्जी वहिनी येते का शायरी पानी डालो तो पानी मिलेगा तुम्हाला येतं तरी काय मग बिर्याणी बनवा येत नाही भाकरी बनवा येत नाही खायला त्याचा म्हणतो. भाकरी कोणी तू बनवल्यास मी बघितलं नाही का कुणी बनवलं होतं? मॅच बनवली होती तुला म्हणलं नाही मी यांना म्हणाले कोणाचंच कोणाला वेळ लागा नाही ती बी करी की भाकरी जेवणात आल्यावर कसल्या चांगलं करी काय झालं बघा वय नाव केलं तर एक दिवशी हाणला असली भाकर गाठ दे की गौरी म्हणे मी बनवली नाही बघ ना त्याच्यामध्ये उघड ना तवा आम्ही हॉटेलमध्ये कुठे नाही की चांगले चांगल्या भाकरी हल्ल्याकडीला गेली अगदी अरे ती भाऊजी मी सगळं बघितलं पण तसं नव्हतं
सगळे चांगले येतात. हे किती पुरी अरे हिला काय झालं फेकात लागली. अरे लय कमर दुखायली बाबा माझी. तुझ्या सगळ्यावर लक्ष आहे मग ना. तिला काय झालं तिला काय झालं गड्या. लक्ष लक्ष पाहिजे थोडं. तो पण लक्ष देतो ना. करतात काय तुम्ही? आता कुठे मीठ आहे मीठ कुठे दिलं ए कुठे एक दोन बस का तीन तीन नाही काय टाकलं माई मिठाचा पुढा संपला काय त्याच्यामध्ये काय टाकलं मी काय आणलं? कुठं काय टाकलं मी? हे काय आता अरे अरे कोथिंबीरचा पाला आहे त्यो. सोपं समजायला का वहिनी. मेथीचा वहिनीला सोपं समजायला का तुम्ही. ओके काय मेथीचा पाला. कायच आहे बघू बघा बघा हातात मागितलंय ना खाली टाकले. ए कालू अगं बस. बघा कप खेळायला लागले तिकडे. अरे त्या खाली काहीतरी ठेवलंय त्याने आणि मला हुडकायला लागतोय. बरं 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 घरी पुरी थांब 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 आता ह्याच्यातली वाटी उडक पटकन कुठं आहे ते दे इकडे चल. ए बघ कप कशी उधळायला लागले तर. अरे पाहुणे रावळे आले तर चहा प्यायसाठी केलं ना खेळायसाठी नाही केलं ते असं करायला दिदीला तर काय मोठी व्हायला लागली का लहान व्हायला मिळत पुरं मी आता 30 रुपयाचं बंडल आणलं. गेलो का ते चटणीचं इकडं कुठं आहे का तुमच्या अर्धा लिटरचा दूध पुडा येतो दूध पुडा. 30 रुपयामध्ये हो. गेलो कर ती शेंगा टाकी ती का काय करते हा बघ कोण तिथून फेकी ती इकडे. ह्या सांगा ना ह्या हे वेगळे आहे का हे वेगळे ते शेपरले भाकर जास्त झाली का झाली तर मी चटणी. बघितली साचन आजची रेसिपी चटणीची तर मला विचारलं होतं की रेसिपी कशी बनवायची म्हणून तर मी काय सांगितले नाही तरी पण तुम्ही बघितले असणार आहे. लसूण शेंगदाणे चटणी आणि काय म्हणते ते लसूण निकालला नाही काय नाही मीठ. तर कशी बघितली तुम्ही चटणी नाही बघितली तरी माणसाच्या लक्षात येते सांगा म्हणूनच काय मान नाही. तर चटणीला काय लागतं बाय बाय. शेंगदाणे चटणी मीठ लसूण झालं.